सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणप्रतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या मंगलमय प्रसंगी हटकर परिवारांनी आपल्या सम्यक श्रद्धेतून एका बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आज महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे। या पुण्यकर्माच्या बलाने बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो। तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करतो। या निमित्ताने आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी आपल्या ऐतिहासिक या दाभड येथील 39व्या धम्म परिषदेच्या निमित्ताने आज आम्ही आलो होतो। तर आगंतुक रूपाने तसं काही नियोजन असं काही विशेष ठरलेलं नव्हतं। पुण्यकर्म कुशल कर्म हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतात। आगंतुक रूपाने सहज बंतेजी मला बोलले की उद्या नांदेडमध्ये या। आम्ही लातूरला भेटलो होतो। तर लातूरला भेटल्यानंतर बंतेसोबत चर्चा झाली आणि चर्चा करत असताना बंतेजींना सांगितलं की जळगाव शहरामध्ये अशा अशा प्रकारचं काम चालू आहे आणि त्या कामासाठी आपण 16.5 एकर जागा म्हणजे खरेदी केलेली आहे। तर असं सांगल्याबरोबर भंतेजी लगेच भंतेजीने हात जोडले आणि म्हणाले की भंतेजी एवढं मोठं तुम्ही चांगलं काम करत आहात, तर तुमच्या या कामासाठी मी सुद्धा माझ्याकडून म्हणजे 25,000 रुपये दान देतो। लगेच चला नांदेडला तुम्हाला मी देतो। तर म्हटलं असं काय जमणार नाही, कारण आमचं शेड्यूल पॅक होतं, 4 दिवसाचं आमचं शेड्यूल ठरलेलं होतं। तर त्यांना म्हटलं दाभडच्या परिषदेला येतो, त्यानंतर मग आपण बघूया। आणि काल मग भेट झाली, योगायोगाने भाऊ सुद्धा तिथंच होते। तर मग भंतेजी उद्याचं भोजन आमच्याकडे स्वीकारा। म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही। तर हे जे कुशल कर्म असते, पुण्यकर्म असते, भगवंत असे म्हणतात की कोणत्याही प्रकारचं दान कर्म पूर्ण होण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता असते। म्हणजे दान जर पूर्णत्वात जायचं असेल, दानाची परिपूर्णता जर करायची असेल, तर 3 गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात असं भगवंतांनी म्हटलं आहे। एक तर पहिली गोष्ट आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे। बुद्ध धम्म संघाप्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे। दुसरी गोष्ट आपल्यासाठी देण्यासाठी काही वस्तू असली पाहिजे आणि तिसरी गोष्ट घेणारा व्यक्ती असला पाहिजे। जर समजून घ्या, देण्यासाठी आपल्याकडे वस्तू सुद्धा आहे, घेणारा योग्य प्रकारचा व्यक्ती सुद्धा आहे, परंतु आपल्या मनामध्ये जर श्रद्धा नसेल तर ते दान कर्म पूर्ण होऊ शकत नाही। कधी कधी आपल्या मनामध्ये श्रद्धा सुद्धा असते, देण्यासाठी आपल्याकडे वस्तू सुद्धा असते, परंतु योग्य व्यक्ती घेणारा नसतो आणि त्यामुळे तेही दान पूर्ण होऊ शकत नाही। कधी कधी असं होते की आपल्या मनामध्ये श्रद्धा सुद्धा असते, आपल्याकडे म्हणजे घेणारा व्यक्ती सुद्धा असतो, परंतु प्रसंग असा येतो की आपल्याकडे देण्यासाठी काहीही नसतं आणि त्यामुळे सुद्धा ते दान कर्म पूर्ण होऊ शकत नाही। तर ह्या 3 गोष्टी, घेणारा व्यक्ती, देण्यासाठी वस्तू आणि मनामध्ये श्रद्धा, या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि भगवंताने असं म्हटलं आहे। आणि त्यामुळे हा प्रसंग बघा, आज आपल्या योगायोगाने हा प्रसंग आपल्यासाठी निर्माण झाला। एक वेळचा प्रसंग बघा, ह्या गोष्टी किती महत्त्वपूर्ण असतात। म्हणजे जसं आपलं पुण्यबल असेल, जसं आपलं कुशल कर्म असेल, त्या कुशल कर्मामुळे पुण्यकर्मामुळे तसं 2016ला आई बाबा आहे की नाही आमच्यासोबत, म्हणजे बुद्धगयेला आम्ही भंतेसोबत गेलो होतो। 16 पासून
आणि मला असं वाटतं की बऱ्याच वेळ त्याच्यानंतर भेटी झाल्या आमच्या. आईची बाबाची बऱ्याच वेळ भेट झाली आणि जेव्हा जेव्हा भेटत होते तेव्हा तेव्हा म्हणत होते "भंतेजी आमच्याकडे या." आहे की नाही, म्हणजे आले की तुम्ही नांदेडला आमच्याकडे या. परंतु तसा काही योग आलाच नाही बघा. आणि हा आज योग आलेला आहे बघा. म्हणजे 2016 ते 2026 लागलं बघा. म्हणजे एवढे वर्ष लागले बघा घरी यासाठी. ऐक ना, सोबत 16ला 18 दिवस आम्ही होतो बुद्धगयेला आणि बऱ्याच वेळा कार्यक्रमामध्ये सुद्धा भेट झाली. पण कसं असतं की जोपर्यंत आपण योगायोग तर काय मानत नाही आपण, परंतु जोपर्यंत कुशल कर्म पूर्ण होत नाही, पुण्यकर्म होत नाही, तोपर्यंत बघा तशा प्रकारचा प्रसंग काही घडत नाही. तर एक वेळचा प्रसंग बघा. एकदा सुमन नावाचा माळी म्हणजे भगवंताला भोजनाचं निमंत्रण देत असतो आणि भोजनाचं निमंत्रण दिल्यानंतर साहजिकच आहे राजे लोक भगवंताला निमंत्रण देत असत, श्रेष्ठी लोक भगवंताला निमंत्रण देत असत. म्हणजे ज्यांची ज्यांची श्रद्धा होती तर ते लोक भगवंताला निमंत्रण द्यायचे आणि केवळ भगवंतालाच निमंत्रण देत असत. तर भगवंताच्या सोबत कधी 500 भिक्खू असायचे, इकडे कधी 1000 भिक्खू असायचे, कधी 2000 असायचे, कधी 5000 असायचे, कधी 10,000 असायचे, कधी 20,000 भिक्खू असायचे. म्हणजे एवढ्या मोठ्या भिक्खू संघाला लोक भोजनदान देत असत भगवंतासह. तर सुमन माळी सुद्धा भगवंताला भोजनाचं निमंत्रण देतो आणि भोजनाचं निमंत्रण दिल्यानंतर तो आपल्या सेवकांना सांगत असतो की बघा भगवंताला आणि भिक्खू संघाला मी भोजनाचं निमंत्रण दिलेलं आहे. तर या भोजनामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. जर तुम्हाला या भोजनामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता. पण तुम्हाला असं वाटेल की कदाचित की एवढ्या मोठ्या भिक्खू संघाला भोजनाचं निमंत्रण दिलं आणि आम्हाला फार काम करावं लागेल आता, कारण नोकर चाकरांना असं वाटतं कधी कधी की आम्हाला खूप काम करावं लागेल. जर तुम्हाला असं वाटलं की या दानामध्ये मला सहभागी व्हायचं नाही किंवा मला कुठल्याही प्रकारचं काम करायचं नाही, तर तुम्ही सुट्टी घेऊन घरी सुद्धा जाऊ शकता. म्हणजे उद्देश हा असायचा की कुशल कर्म करताना, पुण्यकर्म करत असताना कुणाचे मन नाराज होऊ नये, कोणाला सुद्धा दुःख होऊ नये. कारण कोणाचं मन नाराज झालं, कोणाला दुःख झालं, तर त्याचं ते कुशल कर्म असते, वाईट कर्म असते, पाप कर्म असते. आणि त्यामुळे सर्व सेवकाला तो विचारतो, त्यामध्ये एक पूर्ण नावाचा सेवक असतो. तर त्या पूर्ण नावाच्या सेवकाला सुद्धा सुमनमाळी म्हणतो की बघ, भगवंताला भिक्खू संघाला भोजनाचं आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. जर तुझी इच्छा असेल तर या संघदानामध्ये तू सुद्धा सहभागी होऊ शकतो. तर तो म्हणतो की मी तर खूप गरीब आहे आणि एवढ्या मोठ्या संघदानामध्ये मी काही सहभागी होऊ शकत नाही. तर जर माझ्यावर तुम्ही अनुकंपा करसाल तर 2 बैल जोडी मला द्या. माझं थोडंसं शेत आहे. तर या 7 दिवसामध्ये मी माझ्या शेताचं काम करून घेईल, जेणेकरून पावसाळा आल्यानंतर मी ते शेत पेरू शकतो. तर सुमन म्हणाले, "तू ठीक आहे. तुझी जशी इच्छा असेल तशा प्रकारे तू ते करू शकतो." आणि 2 बैल घेऊन तो शेतावरती आपल्या काम करण्यासाठी जात असतो. घरी पत्नीला म्हणतो की "बघ, आता बैल आपल्याला भेटलेले आहे. फार कमी दिवस आपल्याकडे आहे. तर मी सकाळीच निघून जातो. 2 वेळचं भोजन तू माझ्यासाठी घेऊन ये. मी दिवसभर शेतामध्ये काम करेन." आणि पत्नी म्हणते, "ठीक आहे." तो शेतावरती जातो. दिवसभरापर्यंत बघा तो काम करत असतो आणि दिवसभरापर्यंत काम केल्यानंतर इकडे पत्नी सुद्धा आपल्या पतीसाठी अत्यंत स्वादिष्ट असं भोजन बनवत असते. त्याच वेळच्या प्रसंगी भगवंताचे अग्रश्रावक सारिपुत्त भंते निरोध समाधीमध्ये असतात आणि 7 दिवसाची निरोध समाधी असते. जेव्हा ते निरोध समाधीमधून उठतात आणि उठल्यानंतर ते विचार करतात की आज आपण कोणावरती अनुग्रह करावा, म्हणजे आज पुण्यकर्म करण्याची, कुशल कर्म करण्याची आपण संधी कोणाला उपलब्ध करून द्यावी. कारण निरोध समाधीमधून उठल्यानंतर त्या दिवशी ज्या उपासकांनी दान दिलं, ज्या उपासिकेने दान दिलं, तर त्याच दिवशी त्यांना अनंत आणि असीम त्यांची पुण्याची प्राप्ती होत असते. पुण्यकर्म, कुशल कर्म होत असते आणि त्यामुळे ते विचार करतात आज नेमकं आपण कोणाला दिलं पाहिजे. जेव्हा ते आपल्या ज्ञानाने अवलोकन करतात, तर हा जो पूर्ण नावाचा जो सेवक असतो, तर तो सेवक बघा त्यांच्या ज्ञानजाळामध्ये येत असतो आणि ते विचारतात की यांच्यामध्ये श्रद्धा आहे का? तर ते जातं की हो, याच्यामध्ये श्रद्धा आहे. पुन्हा पत्नीच्या चित्ताबद्दल जाणतात, पत्नीच्या मनामध्ये श्रद्धा आहे का? कारण दोघांच्या मनामध्ये श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. जसं आता उदाहरण आहे की नाही, आताच आपल्या समोर उदाहरण आहे बघा. म्हणजे बुवा काय भोजनाला बनवणार आहात? ऐकलं त्याने सांगलं, "पुरणाच्या पोळ्या बनवू शकता का तुम्ही?" म्हणजे एकूण जेव्हा ऑर्डर आली की बा हो, ऐक ना, म्हणजे दोघांचंही मत समान असलं पाहिजे. पतीचं सुद्धा आणि पत्नीचं सुद्धा किंवा परिवारातील लोकांचं सुद्धा एक मत असलं पाहिजे
आणि त्या एकमताने केलेलं जे काही कुशल कर्म असतं, पुण्यकर्म असतं, मग जे भोजनदानाचं कुशल कर्म असू द्या, कुठल्या प्रकारचं दान देण्याचं कुशल कर्म असू द्या, शील पालन करण्याचं कुशल कर्म असू द्या, उपस्थित शील पालन करण्याचं सुद्धा कर्म असू द्या, म्हणजे सहमती असणं अत्यंत आवश्यक आहे. तर भंते जाणतात की हो, हे दोघंही श्रद्धावान आहे, हे दान देऊ शकतात. आणि सकाळी सकाळी बघा, सारीपुत्त भंतेजी जिथे पूर्ण काम करत असतो शेतीवरती, तर तिथे जात असतात. सारीपुत्त भंतेंना बघितल्याबरोबर पूर्णाला अत्यंत प्रसन्नता वाटते, आनंद वाटते. अरे, भंते आपल्याकडे आले, एवढ्या सकाळी सकाळी आपण भंतेला काय देऊ शकतो, आपल्याकडे तर काहीच नाही. म्हणजे दान देण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये उत्पन्न होते, की आपण भंतेंना काहीतरी दान दिलं पाहिजे. पण शेतामध्ये तो काय देणार आहे, शेतामध्ये त्याच्याकडे काहीच नसतं. पण तरी सुद्धा तो हुशार असतो. तो म्हणतो की सकाळची वेळ आहे, आणि या सकाळच्या वेळेस भंतेला काय आवश्यक असू शकते, तर लगेच बघा एका झाडाची काडी तो तोडतो, आणि एका झाडाची काडी तोडून भंतेंना तो दात घासण्यासाठी देत असतो. कारण पूर्वीच्या काळामध्ये बघा, लोक झाडाच्या काडीने दात घासत, आहे का, लिंबाची काडी असेल, त्याच्यानंतर आवळ्याची काडी असेल, ऐक ना, बाभळीची काडी असेल, हे काही विशिष्ट असे झाडं आहेत की त्या झाडाच्या काडीने आजही लोक दात घासत असतात. तर त्याही काळामध्ये मग ते एक छोटीशी काडी तोडतो आणि सारीपुत्त भंतेना तो दात घासण्यासाठी देत असतो. त्याच्यानंतर मग पाणी सुद्धा देतो, तोंड धुण्यासाठी, फ्रेश होण्यासाठी. आणि मग सारीपुत्त भंते एका झाडाखाली बसतात, ध्यान मनन चिंतन करत असताना. आणि पुन्हा पूर्णाची पत्नी, वेळ होते भोजनाची, आणि घाईघाईमध्ये भोजन घेऊन ती येत असते. सारीपुत्त भंते जाणतात की कदाचित हिच्या लक्षामध्ये येणार नाही, आपणच तिकडे गेलो पाहिजे. आणि बरोबर भोजनाची वेळ झाल्यानंतर भिक्षापत्र घेतात भंते, आणि ज्या दिशेने ती येत असते, अगदी त्या दिशेने सारीपुत्त भंते सुद्धा जात असतात. जेव्हा सारीपुत्त भंतेना ती पाहते, पाहिल्याबरोबर सारीपुत्त भंतेच्या प्रती तिच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते, आणि लगेच मनामध्ये ती विचार उत्पन्न करते की अरे, भगवंताचे अग्र श्रावक आज आपल्या समोर आहेत. आपण कुशल कर्म करत नाही, पुण्यकर्म करत नाही, कारण आपण गरीब आहोत, आपण दान पुण्य करू शकत नाही, भोजनदान देऊ शकत नाही. परंतु आजचा प्रसंग मात्र विशेष आहे. आज सारीपुत्त भंतेसारखे महाप्रज्ञावान भिक्खू आपल्या समोर आहेत, योग्य वेळ सुद्धा आहे, आपल्याकडे भोजन सुद्धा तयार आहे. अशा प्रकारच्या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या, तर तिच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होती की कधी कधी अशा गोष्टीचा प्रसंग निर्माण होतो. आज आपल्याकडे भोजन सुद्धा आहे, सारीपुत्त भंते सुद्धा महान भिक्खू आहेत, आणि आपल्या मनामध्ये सुद्धा आज इच्छा उत्पन्न झाली की भंतेंना दान दिलं पाहिजे. आणि बघा, भंतेना ती थांबवते आणि म्हणते की भंते, माझ्या भोजनाचा तुम्ही स्वीकार करावा. मग सारीपुत्त भंते तर त्यासाठीच गेलेले असतात. लगेच पुन्हा ती भोजन देते. अर्ध भोजन झाल्यानंतर सारीपुत्त भंते हात लावतात. तर ती म्हणते, भंते, हे भोजन फक्त एकाच व्यक्तीचं आहे, तुम्ही सर्वच भोजनाचा स्वीकार करावा, आणि आमच्यासाठी अनंत आणि असीम असं पुण्यकर्म करण्यासाठी, कुशल कर्म करण्यासाठी ही संधी उपलब्ध करून द्यावी. सर्वच्या सर्व भोजन ती पात्रामध्ये टाकते, आणि ती म्हणते की भंते, आम्ही ज्या स्थितीमध्ये जीवन जगत आहोत, ही सर्व प्रकारची स्थिती आमची नष्ट व्हावी, आम्हाला सुख लाभावं, आम्हाला आयुष्य लाभावं, वर्ण लाभ व्हावा, बल लाभ व्हावा, आम्हाला धनाचा लाभ व्हावा, म्हणजे आमचं संसारी जीवन अत्यंत सुखपूर्वक आम्ही जगलो पाहिजे, अशा प्रकारचा भंते मला आशीर्वाद द्या. असं म्हटल्याबरोबर भंते म्हणतात की तुझं मनोरथ पूर्ण हो, तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो, आणि भंते निघून जातात. आता मग ती शेतावर जाणार नाही, कारण आता भोजन तर भंतेला वाढलं. तर पुन्हा ती घरी जाते, पुन्हा घरी जाते, आणि पुन्हा भोजन ती बनवते, स्वादिष्ट भोजन बनवते. आणि भोजन बनवल्यानंतर पुन्हा येते. आता मात्र तिला वेळ होतो, कारण पुन्हा डबल भोजन बनवलं तिनं. तर उशीर झाल्यामुळे पूर्ण इकडे शेतावरती काम करत असतो, आणि उशीर झाल्यामुळे मग तो एका झाडाखाली बसतो, कारण पत्नीला का वेळ होत आहे असा तो विचार करतो. पत्नी घाईघाईमध्ये पुन्हा भोजन बनवते, आणि बांधावरती उभी राहते. बांधावरती उभी राहिल्यानंतर तिच्या मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो. काय उत्पन्न झाला असेल, नाही, उशीर झाला आहे की नाही. तर उशीर झाला तर पती कदाचित बोलेल मला, आहे की नाही, किंवा तुला का उशीर झाला, एवढा उशीर तू का केला. आणि जर समजून घ्या, या क्षणी जर माझ्या पतीने जर मला काही बोललं, अपशब्द बोलला म्हणा, किंवा काही वाद केला म्हणा, तर मी जे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, याचा काही लाभ होणार नाही. तर ती बांधावरच उभी राहते, आणि बांधावर उभी राहूनच पत्नीला म्हणते की स्वामी, फक्त आजच्या दिवस तुम्ही तुमच्या मनामध्ये राग उत्पन्न करू नका, द्वेष उत्पन्न करू नका.
मला कुठल्याही प्रकारचा तुम्ही अपशब्द बोलू नका. मला येण्यासाठी का उशीर झाला हे मी तुम्हाला जवळ आल्यानंतर सांगणार आहे, परंतु तुमचं चित्त मात्र तुम्ही अत्यंत प्रसन्न ठेवा. असं म्हटल्याबरोबर पूर्ण असं म्हणतं ठीक आहे, हरकत नाही, येतो. आणि ती जाते. अत्यंत स्वादिष्ट भोजन ती बनवते. ते भोजन वगैरे करतात आणि भोजन करण्याच्या पूर्वी मग तो विचारतो की का उशीर झाला, कारण तू तर सांगणार होती की मला उशीर झाला म्हणून. तर ती म्हणते, मी रस्त्याने येत असताना भगवंताचे अग्रश्रावक सारीपुत्त भंते मला भेटले आणि माझ्या मनामध्ये इच्छा झाली भंतेला पाहिल्याबरोबर की आपण दान पुण्य करावं, आणि मी तुमच्यासाठी बनवलेलं सर्वच्या सर्व भोजन भंतेच्या पात्रामध्ये टाकून दिलं. असं म्हटल्या बरोबर बघा, एका क्षणामध्ये त्या पूर्णाच्या मनामध्ये एवढा आनंद निर्माण झाला, एवढा उत्साह निर्माण झाला, आणि तो म्हणतो की भार्या, तू किती चांगलं कर्म केलं, तू किती कुशल कर्म केलं. म्हणजे अगदी जणू माझ्या मनामध्ये विचार उत्पन्न झाला आणि तो विचार तूच पूर्ण केला अशा प्रकारचं झालं. कारण सकाळी भंते माझ्याकडे आले तेव्हा मला असं वाटलं की भंतेना आपण काहीतरी दिलं पाहिजे, परंतु माझ्याकडे काहीच नव्हतं आणि माझ्या मनातील विचार जणू तू जाणला आहे आणि तो विचार जाणून तू भंतेना दान केलं. साधू साधू खूप चांगल्या प्रकारचं तू कुशल कर्म केलं, पुण्य कर्म केलं. म्हणजे अगदी पूर्ण सुद्धा आपल्या पत्नीच्या दान कर्मामध्ये, पुण्य कर्मामध्ये, कुशल कर्मामध्ये त्या ठिकाणी सहभागी होत असतो. नंतर ते भोजन करतात आणि काम अधिक केल्यामुळे तो थकतो आणि झोपी जातो. आता साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे बघा. तर झोपेतून उठल्याबरोबर जेवढी जमीन त्याने नांगरलेली असते, तर असं म्हटलं आहे साहित्यामध्ये, असा उल्लेख आहे. कधी कधी मनुष्यांच्या मनामध्ये शंका सुद्धा उत्पन्न होऊ शकते, परंतु कसं असतं की अ, चार प्रकारचे दान कर्म भगवंताने सांगितले आहे. एक दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म भगवंत असे म्हणतात. एक उपपज्य वेदनीय कर्म, एक अपरिहार्य वेदनीय कर्म आणि एक अहोसी कर्म. म्हणजे दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म म्हणजे तात्काळ फळ देणार कर्म. म्हणजे कर्म पूर्ण झाल्याबरोबर, कर्म सुरू असताना सुद्धा आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तात्काळ फळ मिळत असते. त्याला दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म असं म्हटलं आहे. उपपज्य वेदनीय कर्म, काही वेळानंतर त्या कर्माचं फळ मिळत असते. अप उपपज्य वेदनीय कर्म, अपरिहार्य वेदनीय कर्म, बऱ्याच वेळानंतर, मग कधी वर्षानंतर, कधी 2 वर्षानंतर, कधी 3 वर्षानंतर त्याचं फळ मिळत असते. अहोसी कर्म, याचं काही विशेष फळ मिळत नाही. तर दिठ्ठधम्म वेदनीय कर्म भगवंताच्या जीवनामध्ये फार कमी असे प्रसंग बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जसं तुम्ही सुद्धा दान करत असता, म्हणजे दिठ्ठधम्म वेदनीय कर्म, तात्काळ फळ देणारं कर्म. जसं आता समजून घ्या, एखादा भुकेला व्यक्ती आहे. आता जसं समजा भंतीजी भुकेले आहेत. म्हणजे जेव्हा मनुष्याला भूक लागते तेव्हाचा चेहरा आणि भोजन केल्यानंतरचा चेहरा याच्यामध्ये काय फरक असते? जसं तुम्हाला भूक लागली समजून घ्या. भुकेचा चेहरा आणि भोजन केल्यानंतरचा चेहरा कसा वाटते? फरक असते, आहे की नाही? कारण भुकेमुळे मनुष्य व्याकुळ असतो, बेचैन असतो, दुःखी असतो. पण भोजन केलं की मनुष्य प्रसन्न होत असतो. म्हणजे भोजन हे दिठ्ठ धम्म वेदनीय कर्मामध्ये येत असते. तात्काळ फळ देणारं कर्म आहे, आहे का? लगेच भोजन सुरू केलं ते तर भोजन खायची पण वेळ नाही. कधी कधी असं होते, जर आवडीचं भोजन आलं समोर ठेवल्याबरोबरच माणसं वाटतं हा, आता लय भारी आहे, आहे, आता एकदम मस्त भोजन झालं म्हणते. म्हणजे भोजनाला पाहिल्याबरोबर आनंद होते बघा, आहे की ना, एकदम प्रसन्नता वाटते. का? कारण तशी मनुष्याची मानसिकता असते. भोजन केल्यानंतर सुद्धा माणसाला आनंद मिळत असतो. म्हणजे चांगलं कर्म सुद्धा दिठ्ठधम्म वेदनीय कर्मामध्ये येते, वाईट कर्म सुद्धा. कधी कधी आपण जर एखाद्याला अपशब्द बोलला तर तात्काळ त्याचं रिटर्न आपल्याला लगेच अपशब्द मिळत असतो, म्हणजे लगेच फळ मिळते. त्याला दिठ्ठधम्म वेदनीय कर्म असं म्हणतात. कधी कधी काही वेळानंतर मिळत असते, कधी कधी काही काही वर्षानंतर, 2 वर्षानंतर. जसं आपण एखादं आंब्यात झाड लावलं तर सहज फळ मिळते का आपल्याला? नाही. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, म्हणजे अशा प्रकारचे कर्म असतात. तर अग्र श्रावकांच्या प्रती जे कुशल कर्म केलं जातं, पुण्य कर्म केलं जातं, तर ते तात्काळ फळ देणार असते. दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म त्याला असं म्हटलं आहे. आणि त्यामुळे जेवढी काही पूर्णानं शेती नांगरलेली असते, तर तो सारीपुत्त भंतेंना दिलेला दानाचा प्रभाव असतो, तो परिणाम असतो. कारण भगवंताचे जे अग्रश्रावक असतात, बुद्धाला दान देणे आणि भगवंताच्या अग्रश्रावकाला दान देणे हे समान रूपाने फळ देणारं ठरत असते. आणि त्यामुळे सारीपुत्त भंते अग्रश्रावक होते आणि त्यांना दिलेल्या दानामुळे, आणि त्याने तशा प्रकारची मैत्री केली होती, आशीर्वाद दिला होता, आणि त्यामुळे त्यांना बघा ते तात्काळ फळ मिळालं. तर असं म्हटलं की ज्याने ती नांगरलेली संपूर्ण जमीन आहे
ती सुवर्णमय होत असते, अगदी सोन्यासारखी ती चकाकत असते पूर्ण जमीन. आणि तो झोपेतून उठतो आणि पत्नीला म्हणतो की भार्या, मी जे पाहत आहे ते तू पण पाहत आहे का? बघ ती जमीन मला अशी चकाकल्यासारखी दिसत आहे, मी जेवढी नांगरली तेवढी. तर ती म्हणते हो मी पण बघितले आहे. आणि असं म्हटलंय साहित्यामध्ये, अशा प्रकारचा उल्लेख आहे. ज्या पात्रामध्ये त्यांनी भोजन आणलेलं असतं त्या पात्रामध्ये ते ते जे सुवर्ण असते तर ते घेत असतात. तिकडे राजाकडे जातात आणि राजाला सांगतात की बघा अशा अशा प्रसंग घडलेला आहे. तर राजा म्हणतात की तुम्ही आज काय केलं, कोणतं कर्म केलं, कुठली गोष्ट केली? तर ते म्हणतात की सारीपुत्र भंतेनाथ आम्ही दान दिलं. राजा बिंबिसार धार्मिक असतो, बुद्ध धम्म संघाच्या प्रती अनंत असीम श्रद्धा त्यांच्या मनामध्ये असते. आणि ते म्हणतात की होऊ शकते असं की भंतेना दान दिल्यामुळे अशा प्रकारची ती भूमी होऊ शकते. तर मग मी काय करू तुझ्यासाठी? तर असं म्हटलं की सर्वच्या सर्व गाड्या ती धन आणण्यासाठी तुम्ही पाठवा. तर राजा लोकांना पाठवतो. लोक जेव्हा राजाचं धन म्हणतात तर असं म्हटलंय की ते पूर्ण माती होत असते. पुन्हा लोक वापस येतात, म्हणतात की महाराज इथं धन नाही आहे. तर राजा म्हणतो की तुम्ही काय म्हणत होते? तर ते म्हणतो की आम्ही राजाचं धन आहे. अरे भले माणसा म्हणते की आमचे राजाचं धन नसून ते पूर्णाचं धन आहे असं तुम्ही म्हणा. आणि पुन्हा ते जातात आणि हे पूर्णाचं धन असं असं म्हटलं आहे. साहित्यामध्ये उल्लेख आहे बघा की 500 गाड्याने ते धन आणलं जातं, त्याची राशी बनवली जाते. आणि राशी बनवल्यानंतर लोकांना विचारलं जातं की एवढं धन कुणाकडे आहे का? तर लोक म्हणतात की बिलकुल नाही, एवढं धन कुणाकडे नाही. तर मग याला सन्मान दिला पाहिजे आपण. आणि मग त्याला बघा श्रेष्ठी ही उपाधी राजा त्याला देत असतो. आणि पूर्ण श्रेष्ठी त्या ठिकाणी बनत असतो. एका जुन्या राजाचं घर म्हणजे श्रेष्ठीचं घर त्याला तिथे बांधण्यासाठी दिलं जातं. असं म्हटलंय की ते उत्खनन करताना तिथे सुद्धा त्याला धनाचा लाभ होत असतो. म्हणजे अशा प्रकारे विपुल धनसंपदा पूर्णाला प्राप्त होत असते. एक साधा नौकर असणारा पूर्ण तो नगर श्रेष्ठी बनत असतो. आणि पूर्ण श्रेष्ठी म्हणून बौद्ध साहित्यामध्ये बघा त्याचा उल्लेख आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये पाहायला मिळतो. असे क्वचित उदाहरण आहे, फार काही जास्त उदाहरण आहे. 3-4 उदाहरण आहे. जसं काल भंतेजीने बघा भोजनदानाच्या संदर्भामध्ये एक साटक नावाच्या ब्राह्मणाचं उदाहरण सांगितलं होतं. जर तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये असाल तर म्हणजे तेवढंच फक्त एक साटक नावाला ब्राह्मणाला सुद्धा तशा प्रकारचं फळ राजाने ते दिलं होतं दान पुण्य त्याला. तर कधी कधी आपण जे कुशल कर्म करतो, पुण्य कर्म करतो, चांगले कर्म करत असतो तर त्याचं फळ बघा आपल्याला तात्काळ क्षणामध्ये प्राप्त होत असते. आपल्या मनामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रती जर श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेच्या द्वारा ते फळ प्राप्ती आपल्याला होत असते. कारण दान पुण्य करणे, कुशल कर्म करणे, प्रज्ञेचा अभ्यास करणे म्हणजे आपल्या चित्तामध्ये जो जशा प्रकारचा भाव असेल, जर तुम्ही चांगलं कर्म केलं, कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, तुमचं मन प्रसन्न असेल, आनंदी असेल, मनात राग नसेल, द्वेष नसेल, लोभ नसेल, मोह नसेल, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या नसेल, आपलं चित्त अत्यंत प्रसन्न असेल, आनंदी असेल. आणि आनंदी चित्ताने जेव्हा जेव्हा आपण कर्म करत असतो तेव्हा तेव्हा बघा अनंत आणि असीम पुण्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कर्म करत असताना अत्यंत प्रसन्न चित्ताने केलं पाहिजे, अगदी आनंदी चित्ताने केलं पाहिजे. आणि आनंदी चित्ताने, प्रसन्न चित्ताने जर आपण ते कर्म केलं तर अनंत आणि असीम पुण्य बघा प्राप्त होत असते. मग भोजनदान जर आपण देत असेल तर श्रद्धायुक्त चित्ताने आपण दिलं पाहिजे. आपण जे काही दान पुण्य करत असेल तर श्रद्धायुक्त चित्ताने दान केलं पाहिजे. जर आपण उपवासशील पालन करत असेल तर अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने उपसशील सुद्धा पालन केलं पाहिजे. मग आनापान सती असेल, विपश्यना भावना असेल, सर्व काही जे जे काही कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, ही सर्वच प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म अत्यंत श्रद्धेने बघा आपण केले पाहिजे. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या असीम पुण्यामुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्या सद्धम्माला जाणणे, समजून घेणे आणि त्यानुसार जीवन जगणे. एकमेकांच्या प्रती जे प्रेमाची भावना आहे, जिव्हाळ्याची भावना आहे, आपुलकीची भावना आहे, ती आपल्या परिवारामध्ये सातत्याने जोपासणे. कारण मनुष्याचं जीवन बघा फार क्षणभंगुर आहे, फार परिवर्तनशील आहे. म्हणजे कधी केव्हा कुठे काय होईल हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे मिळालेल्या आयुष्यामध्ये जेवढे अधिक अधिक कुशल कर्म, अधिक अधिक पुण्यकर्म, अधिक अधिक चांगले कर्म आपल्याला करता येत असतील तेवढे चांगले कर्म, कुशल कर्म, पुण्यकर्म आपण केले पाहिजे. आणि आपल्या मनाला खूप चांगल्या प्रकारे सन्मार्गावरती लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे, दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण मनुष्याचं जीवन पुन्हा पुन्हा मिळत नाही. म्हणजे मनुष्याचं जीवन दुर्लभ आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे हे दुर्लभ जीवन आपल्याला आपल्या पुण्यकर्मामुळे प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे मनुष्य जन्म लाभणे ही दुर्लभ अशी गोष्ट आहे. मनुष्य असून सद्धमाचं आचरण करणे ही सुद्धा दुर्लभ अशी गोष्ट आहे. त्या धर्माला जाणणे, त्या धर्माला समजून घेणे
आणि त्यानुसार जीवन जगणे, धम्म श्रवण करणे हे सुद्धा दुर्लभ अशी गोष्ट आहे. आणि त्यामुळे या पौष पौर्णिमेच्या अनुषंगाने निमित्ताने आपल्या 39व्या धम्म परिषदेच्या निमित्ताने आज हटकर परिवाराकडे त्यांच्या श्रद्धेतून एका बुद्धपुत्रांना अत्यंत स्वादिष्ट, अत्यंत रुचकर अशा प्रकारचं भोजन दानून आपण एक महान आणि असीमस पुण्य संपादन केलं आहे. या कुशल कर्माच्या बलाने बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.